आम्ही जर आमची शक्ती लपवून करू तर त्याचं फळ आपल्याला तसंच मिळणार आहे. आणि दुसऱ्या अपेक्षेने आचार्यांनी सांगितलं, शक्ती अनुसारच करा. म्हणजे दुसरी काय विवक्षा सांगितली? शक्तीपेक्षा अधिक करू लागचाल तरीही संक्लेश होत नाही. इथं कोणाला दाखवण्यासाठी, मोठेपणासाठी थोडा धर्म करायचा आहे. धर्म मला माझ्यासाठी करायचा आहे. कोणासाठी करायचं आहे? सुरेश, प्रत्येक जणाने हे ठरवलं पाहिजे की मला माझ्यासाठी करायचं आहे, दुसऱ्या कोणासाठी म्हणून नाही विपुल. मग भूमिका, शक्ती, काळ, क्षेत्र, योग्यता जी आहे ते सगळ्याचा विवेक ठेवून कार्य करावं. कारण शक्तीपेक्षा जर जास्त तप करेल तर संक्लेशच होतील म्हणून सांगितले. आणि हे कथन आपल्याला आवडीच आहे. आपल्या बरोबर सांगितलं. दुसरं पहिलं कथन आपण नाही डोक्यात घेतलं की प्रमाण. आपल्याला हेच बरं वाटलं की बाबा शक्तीपेक्षा जास्त न करणं म्हणजे तो धर्म आहे. आणि मग आपण समजतो आम्ही शक्ती अनुसारच धर्म करतो आहोत. सगळ्यांनी आपले आपले परिणाम तपासावेत. आणि स्वतःला तर फसवता येत नाही, लोकांना फसवता येईल, पण आपण स्वतःला थोडंच फसवू शकणार आहे. तेव्हा इथं चर्चा दुसऱ्यासाठी नाही, जी चर्चा चालली ती स्वतःसाठी आहे, आपल्यासाठी आहे. आणि म्हणून मग इथं 16 नंबर श्लोक मध्ये आचार्य ती चर्चा घेत आहेत आत्मानुशासन मध्ये. की सुकुमार म्हणजे सरळ क्रिया करण्याचा उपदेश देतात. सरळ हीन सहन वाले, पाप बहुलता आणि संगतीची कमतरता या सगळ्या जर गोष्टी बघितल्या कलिकाळ किंवा अशा परिस्थितीमध्ये जो धर्माचा उपदेश दिला गेला पाहिजे तो सहन झाला पाहिजे. सहन आणि म्हणून इथं आचार्य म्हटले की बाबा सुकुमार क्रिया जी आहे तीच करा. कारण तीर्थंकराचा वर्तमान काळामध्ये विरह आहे. नाहीत ना वर्तमानामध्ये तीर्थंकर असे श्रेष्ठ शलाका पुरुष अशी संगती नाही. असे पूर्वी मुलींचे संघ 3,000, 2,000, 500 असे 700 मुलींचे संघ असायचे. म्हणजे ते एक वातावरणच वेगळं असतं. म्हणजे तिथं काही न करता आपोआपच
आपोआपच परिणाम चांगले होतात होत काय करावं विशेष प्रयत्न म्हणजे ज्याला म्हणायचं निसर्ग सहजतेनंच तो धर्म होऊन जात होता. प्रवाह असतो, प्रवाहामध्ये तशी कामं होऊन जातात. जसं जसं काय ढोल 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 वाजायला लागल्यानंतर किंवा ते काय म्हणते कसलं झान पथक, झान पथकामध्ये तुमच्या गळ्यात घातला ढोल, तुम्हाला कधी तुम्ही वाजवला नाही, पण आता तिथं त्या सगळ्यांबरोबर तुम्हाला तो दिल्यानंतर तो तुम्हाला आपोआप वाजवता येतो का वेगळं शिकावं लागत? तो एक प्रवाह डोक्यात असं सगळा तो आवाज, तो लय, तो ताल आणि आपोआपच कधी ते. आणि आपण कधी कधी बघतो पण संगीत लागलं तर आपले पाय, आपले मान, आपले हात, आपले म्हणजे ते शब्द आपोआपच चालू होत. कुणाला म्हणावं लागत नाही की म्हणा. इथं प्रत्येक वेळेस म्हणावं लागतं स्वाहा म्हणा. पूजा येताना स्वाहा म्हणा आता असं म्हणावं लागतंय. पण तिथं जेव्हा बाहेर संगीत चालू असतं त्यावेळेस तुम्हाला न म्हणता एखादं भजन गाणं सुरू झाल्यावर आहे ना तुम्ही आपोआप गुणगुण हे प्रवाहामध्ये ऑटोमॅटिक तसे परिणाम बनतात. म्हणून तर आचार्यांनी सत्संगतीला साक्षात मोक्ष मार्ग मानलेला आहे. बा संगती चांगली राहिली विषय संपला. आणि वर्तमान काळामध्ये तीच दुर्लभ आहे. अडचणी एक तर दुर्लभ आहे जी थोडी बहुत आहे तर ती संगत त्या संगतीत राहायची आपली 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 तेवढे चांगले उदय नाही सपनात आहे. बरोबर आहे. उदय तसा पाहिजे का नको की तशा प्रकारच्या संगतीचा पण आपल्याला लाभ घेता येईल. कारण त्याच्यासाठी पण पुण्याचे उदय लागतात. संगती असताना त्याचा उपयोग करून घेणं याच्यासाठी मला माझ्याजवळ पुण्य पाहिजे आणि त्यामुळेच त्या संगतीचा मी उपयोग करून माझं कल्याण पण करू शकणार आहे. वर्तमानामध्ये परिस्थिती अत्यंत खालवत चालली, खाली खाली चालली. आणि अशा परिस्थितीत म्हणून महाराज पण झाले त्यावेळेस तर अजून बेकार होते. आता जरा तरी बरी झाली. महाराजांनी आम्हांनी थोडस ते पेरलं, कुठेतरी उगवलंय, अंकुर थोडे थोडे फुटायला लागले नाही, कुठे फुटले समजा. पण ज्यावेळेस महाराज होते त्यावेळेस मात्र परिस्थिती काय, सगळेच आम्ही इंद्रिय विषय भोगामध्ये रचपचले. पैसा आणि भोग दोनच माहिती होतं. धर्म असा काय, धर्म म्हणजे काय हा प्रकारच विशेष म्हणजे मला आठवतंय. परिस्थिती अशी होती, मंदिर होते, नमोकार मंत्र तेवढा येत होता, काही व्रत पण त्यावेळेस शांतीसागर महाराजांच्या निमित्तात जे काही आहे ना त्यागी व्रती होते त्यांच्या निमित्तात पुढे जुने संस्कार पूर्वीच्या लोकांनी स्वतः घरामध्ये व्रत संयम पाळले. त्यामुळे पुढच्या पिढीने पण अनंत व्रत वगैरे सहज त्या ठिकाणी केलं गेलं. किंवा परिस्थिती अशी होती की गरीब होते तेव्हा अनंत व्रत केल्यानंतर काय बरं येत प्राय हेच चाललेलं होतं. म्हणजे व्रत जी केली जात होती ती अन्य लोक ज्याप्रमाणे करत होते त्याचप्रमाणे आम्ही पण त्या व्रताची फळं वाचूनच आम्ही आमच्याकडे व्रत आदी करायचं कार्य प्रथमान योगानुसार
त्या निमित्तात का होईना धर्म चालू राहिला होता. रूढीने का होईना ती त्या पुढे दिलं गेलं होतं, व्रत दिली गेली, किंवा कुठंतरी त्या धनाची इच्छा असल्या कारणानं ते व्रत आनंद व्रत वगैरे केले जात होते. त्यामुळं शुद्ध भोजन वगैरे एक सिस्टीम राहिली आणि त्यामुळं त्या व्रतींचा आहार पण सोपा जात होता. घराघरामध्ये प्रतिमाधारी वगैरे असत. त्याच्या पुढच्या पिढीमध्ये अडचण काय झाली मग? काय बाकी घ्यायची का प्रतिमा? हो म्हणायला काय जाते, आम्हाला तर नेहमी म्हणते भाव तर चांगले करा, हो घ्यायची म्हणा. कोण द्यायला लागले तुम्हाला? पण म्हणायची सुद्धा वचने की दरिद्रता असं म्हणते. पण तुम्हाला आता खरे तर काय अडचण आहे तुम्हाला? सुनीता काकी म्हाताऱ्या बायकांना काय अडचण आहे प्रतिमा घ्यायला? देऊ कुठं आता वर्गा पण अनुमोदन आहे. किती 7वी मध्ये काय स्टेप काय? 7वी काय दुसरी काय? काय लय फरक नसतो. त्याची काय हाय का? हो म्हणा म्हटलं तर हो सुद्धा म्हणा. त्याला म्हणायचं ज्ञान. ज्ञान झाल्यानंतर मग काय नाही, भावना सगळ्या संपून जातात. त्याला कळत असतं काय नसतं, व्रतामध्ये धर्म नसतो म्हणून. मग काय बरं मग घ्या नियम, बस काय नसतं म्हणतात. सुनीता की राग येतो की नाही तुम्हाला? त्यांनाच म्हणताय, आम्हाला काय म्हणतात. मागणी आपलं तोंड खाली घातलं तर देवाची काय घ्यायची का प्रतिमा? परंतु तुला जंतू म्हटलं, व्हायरस आहे तो. व्हायरस आहे, व्हायरस. व्हायरस एकदा शिरला ना. आपली चर्चा काय तुम्हाला प्रवचन करत नाही. तुम्हाला काय मी म्हटलं घ्यायची काय विचारलं नाही. एवढंच माने घ्यायची म्हणून काय प्रतिमा काय नुसतं म्हणजे त्या गप्पा अशा मोठ्या मोठ्या करायचं काय नाही. नुसत्या मोठ्या मोठ्या आपण चर्चा करणं. प्रतिमा काय दीक्षा घ्यायला पाहिजे म्हणजे काय, पण प्रतिमा पण घेणार नाही. अजून चर्चा मग झालं. आता व्रताकडनं ज्ञानाकडे वळले, कारण व्रत कठीण झाले लोकांना. जसं जसं संगती बिघडत चालली त्यामुळं व्रत कठीण झाले व्यवहाराने बघितलं. पूर्वी व्रत सोपी का होती? एवढं काय नव्हतंच. हॉटेल नव्हते म्हणा, असला काय त्याचा प्रचार प्रसार असा काय खास नव्हता की जेणेकरून त्याचं आकर्षण निर्माण होईल. हे आपल्यापर्यंत पोहोचतच नव्हत्या त्या गोष्टी आहे ना. म्हणजे सिनेमा तिथं ज्या रिलीज व्हायचा मुंबईला, तर गावाकडे यायला जवळजवळ 6 महिने वर्ष जायचं. म्हणजे इतकं स्लो होतं प्रोसेस. म्हणजे सिनेमातली एखादी गोष्ट त्यावेळेस कोणाकडे असणं म्हणजे अतिशय त्यावेळेस बघताना सुद्धा असा ती हिरोच म्हणून समजलं जायचं. असे प्रकार इतकं स्लो. पण आता इतकं फास्ट की आपलं बघून सिनेमा केले जातात. बरोबर आहे. अडचण ही बाहेरची संगती इतकी इतकी खराब, म्हणजे हळूहळू आपोआप. आणि त्याचं कारण ती संगती नसून आमचे पुढे जे जन्मले, आम्ही जे जन्मून पुढे सरकलो, आमचे पापाचे उदय असे तीव्र होते की आम्हाला वातावरण तसं, बाहेरचं संगती तशी त्या ठिकाणी मिळाली.
पूर्वी लोकांना वेळ असायचा, एकत्र होते. आणि एकत्र असल्यामुळे काय होत होतं, एक घरातला व्यक्ती धर्माला वाहिलेला असायचा. म्हणजे कुठं त्यागींचा विहार असला, तुझं धाम जा विहार. घरातली लग्न करायची पोरापुरीची एक व्यक्ती त्याला दिला, एक व्यक्ती दुकानदारी करायला. असे 7-8, 10 जण 12 जण असले समजा, तर प्रत्येक जणाची अशी वेगवेगळी कामं असल्यामुळे सगळ्याला शांती, कुणाला जायचं इकडे तिकडे म्हटलं तर वेळ. आता आदमी एक और व्यापार कितने. पूर्वी व्यापार एक असायचा आणि माणसं जास्त असायची. आता माणसं काय आनंदात घरात माणसं सापडतील का 11 नंतर ढूंढते रे जाऊ. कोण पाहुणा आला तर म्हणणार नेमकं की घर कायमच बंद दिसते, एखाद्याची चोर घेऊन जाईल काय तरी. दुपारी बोललं असतं म्हटल्यानंतर काय अजून चोराला कळलं नाही, बाकी काय घेऊ काय निरोप चोरांना. सगळेच माझ्या संघटित म्हणजे सहजता होती, सहनशीलता पण तेवढीच होती. त्यामुळे एकत्र राहू शकत होते. कोणाचा तरी एक जो मोठा होता त्याचा तो मान होता, सन्मान होता. जेव्हा हा मोठा आहे आणि ही इज द बॉस, तर त्यांनी बाकीच्यांनी त्याचं ऐकायचं. पटतंय नाही पटतंय तुमच्या जवळ ठेवायचं, त्यांनी सांगितलंय तर ऐकायचं, एवढंच. आता हु इज द बॉस अनुपम. त्यावेळेस वडील बॉस होते आणि आता पण बॉस आहे. आणि कोण बॉस आहे? पप्पा तर मला म्हणते मी नाही म्हणून. फरक असा होत आहे. बॉसचा अर्थ बॉसगिरी असं नाही, ज्याचा ऐकतो लाडाने, मोहाने, प्रेमाने, ज्या कोणत्या कारणाने ज्याचं ऐकलं, भीतीने, कोणतंही असू दे कारण, ज्याचं ऐकलं जातं तो बॉस असं सांगायचं. पूर्वी भीती, आदरयुक्त भीती मोठ्यांची, आणि त्यामुळं सहजतेनं त्या कार्य घरातली त्या एक सिस्टीम न चालायची. आणि योजक असायचा जो मोठा असायचा. आणि योजक काय सुरेशभाई स्वार्थी नसायचा, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे ती एकत्र राहायची सिस्टीम होत होती. आता काय झाले, योजक माझं माझं फक्त माझ्या पुरतं, भावाचं म्हणजे माझं नाही असं झालं ना पुढं. आणि त्यामुळं मग एकत्र राहणं कठीण झालं. आणि त्यामुळं विशुद्धी वाढली का संक्लेश वाढली? मग आता एकत्र राहायचंय का सपनात आहे? कोण आहे काय ते स्वप्नील बाई? सगळे तुमचे भाऊ किती सगळे तुमचेच काय ऐकलं बाबा. तुम्ही म्हटलं काल बाबा आमचंच घर आहे म्हणून. कोण नाही म्हणते आता त्यांना म्हणायचं मला धीर नाही कोणतं या म्हणा. सगळे धीरच आहेत की तुम्ही धीरच आहे ना. मुलगा आहे, धीराचा मुलगा आहे का ते धीरच आहे. तुमचे दादा आहे अजून असं मला म्हणायचं. आमचं काय नाही, आमचं काय नाही असं प्रत्येक महिला म्हणते. आमचं काय नाही, राहू दे की. आणि परत मग नवऱ्याजवळ काय म्हणायचं, ती संगती म्हणजे एक वातावरणच त्या काळामध्ये त्या सिस्टीमचं होतं. आणि मग सहजतेने तो धर्म होत होता.
असेल तसा. अज्ञानाने चारित्र्य का होईना पण कुठेतरी ते धर्माचे संस्कार, जे जो धर्म जीवित राहतो तो चारित्र्यानेच राहतो खरं तर. म्हणजे अंतरंग नाही नुसतं सांगत मी, बहिरंग क्रियेतनं आज जैन धर्म का जीवित आहे. अजून आपल्याकडे मांस, दारू असले प्रकार खाल्ले नाही, क्रिया आहे ना अजून, आणि त्या क्रियेमुळेच अजून आपण ओळखले जातो की हे जैन आहे. आता त्या मुख्य जैनाच्या क्रिया त्या सॉल्ट त्यांना काय माहिती, कारण आता इतके ते लोक निघडलेले की ज्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय कमी प्रमाणात हिंसेचं काम होत, आणि त्यांच्यामध्ये पण त्या महावीरांचे संस्कार इथपर्यंत कसे तरी आले होते. अहिंसेचा असा उद्देश होता की त्या काळामध्ये, म्हणून सांगते महाराष्ट्रामध्ये लहानपणी आम्ही असताना 80% शाकाहारी लोक आणि 20% फक्त मांसाहारी लोक. आणि आज जेव्हा टक्केवारी काढली तर उलट दिसतंय, 20% राहिलेत शाकाहारी आणि 80% झालेत मांसाहारी. म्हणजे भीतीदायक वातावरण आहे, तुमच्या अजून लक्षातच येत नाही. आणि मी त्याच्यामध्ये एक त्याचा भाग म्हणून कुठंतरी त्याचा अनुमोदन करत चाललो. जैन असून जे हॉटेलमध्ये जाणं, जैन असून हॉटेलमध्ये जायची जी सिस्टीम चालू झाली, जैन असलं की केक घरामध्ये आणण्याची सिस्टीम जी म्हणलं नाही, ते सगळे फॉरेनचे कन्सेप्ट. किती सांगा कसंही सांगा, वाढदिवसच म्हणणार, वैराग्य दिवस म्हणायचंच नाही. आणि वैराग्य दिवशी केक नाही कापला जात. वैराग्य दिनाच्या दिवशी केक कापतात का? गोड खाऊ घालणार का? विचार. मन कुठं लागत नाही. इष्टाचा वियोग झाल्यानंतर काय होतं, कोणी गेल्यानंतर जेवते ना त्या दिवशी काय करतील घरात? पिठलं आणि दुसरं काय, ओनली पिठलं भाकरी असते का? म्हणजे ती आता रूढी झाली. पाहिजे असतं खायला सगळ्यांना चांगलं चांगलं, पिठलं भाकरी नकोच आहे, पण ती एक रूढी झाली. कारण त्यावेळेस असं लोकांचं कुठलं काही खायला मनच लागायचं नाही. असा तो इष्ट वियोगाचा शोक असायचा. मग इथं वैराग्य दिवस, मी वर्षांनी मोठा झाला, आयुष्य कमी झालं वगैरे अशा सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या, जैन धर्माचं काय म्हणजे माझा धर्म, मी कुठलं काय, जर चिंतन करू लागला तर लक्षात येईल की सेलिब्रेशन्स करण्यासारखं काय आहे याच्यामध्ये, आणि नुसते मेसेजेस पाठवण्यासारखं काय आहे? फक्त मेसेजेस आहे. म्हणजे इतकं कोरडं झालेलं आहे सगळं. हा म्हणजे हॅपी बर्थडे म्हणून पाठवणं सुद्धा ओनली मेसेजेस. त्यांनी ह्याला मेसेज करायचं आणि ह्याने त्याला मेसेज करायचं, आणि दोघांनी म्हटलं एक चांगलं आहे, चांगलं आहे, समोर भेटला तर बोलायचे नाही, काम आहे म्हणून आपलं मेसेज. आणि ते पण लेख बसायचं नाही, दुसऱ्याचं नुसतं कॉपी पेस्ट करून कुठं देतात. इतकं 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 हे साथ त्याच्याकडे धीरज, मी माझ्या पायावर दगड मारून ही अडचण आपण स्वतः. आम्हाला असं वाटतं की नाही हे असं काय नाही, असं म्हणून म्हटलं ना, फरक पडत चालला. आम्ही लहानपणी होतो लाकूडला, कुठं जर चुकून एखादं हॉटेल असत, एखादं जास्त हॉटेल नव्हतं, आणि एखादा गुजर म्हणायचं त्यावेळेस जर त्या हॉटेलात दिसला तर अख्ख्या गावात चर्चा, अरे ते गुजर त्या हॉटेलात होता. आणि आता हॉटेलात गुजर नाही म्हटल्यानंतर चर्चा होती. एवढंच फरक झाला, जास्त काय नाही. बरोबर आहे का आर्यन? बरोबर आहे. काय करायचं काय, परिस्थितीला बदलणार कोण, आणि मी बदलू शकतो. प्रत्येक जण स्वतः कुठेतरी त्याच्यावर विचार केला तर बदल होऊ शकेल. मग त्यांनी बदलत नाही, त्यांनी दुसऱ्याकडे बदलून बघून बदल होणार. स्वच्छता आपल्या घरापासून चालू, निर्णय आपल्यापासून. मन पंचकरण साक्षीने धीरज आपल्याला खाणार नाही.
म्हणजे आता हॉटेलात खाणार नाही हा नियम घ्यायचा म्हटलं तरी आम्ही नियम होता का? ऍक्च्युली हा तर आहे ना, जसा मांस खायचंच नाही तसं हॉटेलात जायचंच नाही असं आपण आता ते शिथिल झालं. जसं ह्या नियमामध्ये शिथिलता तसं हळूहळू म्हटलं आज तुम्ही चांगल्या संगतीत जे लोक आहात, थोडस कुठंतरी धर्माचा टच आहे म्हणून बरे आहात. एवढं सगळं असताना तुम्ही एवढे बिघडलाय. तुम्हाला सांगून सुद्धा तुम्हाला त्याच्यातली आसक्ती सुटे ना. मग ज्यांना ही संगतीच नाही, ज्यांनी कधी ऐकलं नाही वाचलं नाही असे लोक, त्यांना ते करत असताना कार्य त्यांना पाप त्याच्यात वाटेल काय? तुम्ही आज पापाला भीना समजून सुद्धा समजलं नाही तुम्हाला पाप आहे ते. भीती वाटते का तुम्हाला त्याची? मग मान घालवत नाही स्वप्नील तुमच्या काय म्हणणं घ्यायचं का नियम? काय म्हणून खाणार नाही कुठंच पंचवर्ष साक्षीने आज काय तारीख करीत सगळं लक्षात ठेवायचं. 6 महिन्यापर्यंत कुठं जगात खायचं नाही आणि स्वप्नात पण नाही. माणसाला जिकडे जायचं नसतं त्याची स्वप्न पडते. आज होत नाही. पंचवर्ष साक्षीने सर्व दोषाची प्रायश्चित्त म्हणून काय कोणाला लाज वाटते का? एक जणी एवढं चांगला जीव घेतोय मला पण द्या म्हणते का? काय मग म्हणायचं म्हणजे काही मी शिकवायचं म्हणून म्हटलं आज सगळं ढकल स्टार्ट काढायचं म्हणजे आज एक म्हणजे बॅक्टेरिया डाऊन आहेत सगळ्या, ढकलून ढकलून चालू करावं. चिखलला काय घेता येणार बरोबर आहे. म्हणजे बायकोला विचारून घेतो म्हणत नाही घेऊ का नाही कोण करतच काय नाही म्हटली तर नको घेऊ, घ्या म्हटली तर की विचारून घे पटकन देऊ का कोणी. म्हणजे कोणाला अजून घ्यायचंय का? 1 2 3 अजून काय म्हणजे संधी आहे चांगला म्हणजे योग चांगला आहे जुळून आलेला आहे. प्रितेशजी जरा सांगा थोडस जसं ते पंचकल्याणी क्लास बोली तसं मनातले भाव मनात हा मनातले भाव मनात ठेवणं. असू दे जेवढे आले तेवढे बसायला मला. कारण एवढेच आहे 608च ते मोक्षाला जाणार आहे. त्याच्यात त्याला 1 2 गावले 3 म्हणा. पंचवर्ष साक्षीने 1 वर्षाचा काय तरी 6 महिन्यानंतर तू वर्ष करायला पाहिजे. बाकी तर कॉम्पिटिशन करतो तिथं मान वाढायला पाहिजे. नाही तुझं तू 6 महिने वर्ष तुम्ही काय आहे परगावलं तर कशाला खायचं? आम्ही खातो का कोण नसलं तर केळं घ्यायची. मला सगळ्यात स्वभाव उभा आहे. हाटीला जावं लागत नाही. 4 केळं खावा पोट भरून जातं आणि 4 केळं खाल्ल्यावर मरत नाही. म्हणजे 1 2 दिवस 4 दिवस निघून जाते असं काही होत नाही. तुम्ही बघायला असलं बघा आपल्याला आहार घेऊन काय करायचं. आता मरण कधी येणार माहिती नाही. वर्ष घेऊन काय करायला लागला काय कधी वर्षाचा पंढरपूर परत आम्ही देत नाही. काय मग काय नाही कुठं तिकडं जा खा पंढरपुरात खा घरात खाल्लं तरी मला अडचण नाही. तसं आता साधा नियम द्यायचंच नाही. बंदच करायचे. नियम द्यायचा तर उत्कृष्ट साधं काय नाही. मग म्हणा चला पंचवर्ष साक्षीने बायका आहे का एक जण तशाने म्हणजे पुरुष घ्यायला लागली तर आपण अगोदर म्हणायला पाहिजे की आम्हाला आधी घ्या म्हणून. पण बायकाच बिघडल्यामुळं तर पुरुषांना त्यांच्यासाठी जावं लागतंय असं माहीत नसतं तुम्हाला सांगा. बरोबर आहे चेतन? ते नियम का घेत नाही? बायकोसाठी घेणार खरं तर त्याला नियम घ्यायचा आहे. बरोबर आहे नाही? होय म्हण आता जबाबदारी आली ना. जर बायको परत मग मी तुला सांगतो ब्रह्मचारी राहशील लय झालं तर काय नुकसान नाही ब्रह्मचारी राहशील. नाही तर दुसरी बघून देतो तुला. बायकांमध्ये कोण नाही
बघितलं बायका कशा आहेत त्या. तुम्ही आहेत, तुम्ही तर घ्यायचंच की आहे ना. पण कोण बाकीचे आहेत का तयार बघा. पुरुष पुरुषार्थी आहेत म्हणून पुरुषांना मोक्ष मिळतं, बायकांना नाही. तेव्हा बायकाला नाव ठेवली तर काय सुद्धा म्हणायचं नाही. कोणाला असं काय नाव आपलं नाही सोनेला आहे. सगळे सोनं सोनाली स्नेहाली सगळे मात्रा कानात पण बदल एवढं काय जर प्रॉब्लेम काय घ्यायचंय का सिल्क सवय सिल्क नाही आलं घ्यायला सिल्क नाही आलं. चला म्हणा जाऊ दे तुमचं तर जावं राहू दे. मंदिर सर्व दोषाचे प्रायश्चित्त म्हणून काय घ्या तुमचा जो मला एवढा पाहिजे तेवढा आणि पुढं त्याच्या वाढवायचा प्रयत्न काय नसतं त्याच्यात. मी पण केलंही सगळं तसलं. पण जसं म्हटलं ना मॅच्युरिटी आल्याशिवाय कळत नाहीत काय गोष्टी. असं लहानपणी असं तरुणपणी असं वाटत असतं की हे करावं ते करावं करावं. पण जसं जसं मोठं होत चाललं ना पुन्हा हे अबुल्लाबाई म्हणजे पुण्याला जायचं गर्दी नाही त्यांनी खोटं बोलून आहे ना. म्हणजे त्याला पुण्याला शिकायला जायचं होतं काही करून. मग आता कॉमर्सचं कॉलेज अकलूजला आहे, सायन्सचं कॉलेज अकलूजला आहे. मग आता पुण्याला कसं जायचं. मग त्यांनी त्याच्यातनं आयडिया काढली की ऍग्रिकल्चर कॉलेज त्यावेळेस अकलूजला नव्हतं. मग त्याने आपलं त्याच्यात आधार म्हटला मला ऍग्रिकल्चर आता खावा कशाचं ती शेती करणार माहित नाही कृषी महाविद्यालय मध्ये घ्यायचं म्हटलं मला. मग आता नाही असतो दादा म्हणते पोरगा काहीतरी विशेष काहीतरी करतोय त्याला आपलं पुण्याला त्या हेतूने पुण्याला पाठ आणि ते पुण्याला नुसतं पुण्याला जायचं होतं. गेला आणि काही वर्षापर्यंत आता मागे 10 किती वर्ष का अजून जवळ नाही आता नाही. काल परवाच की आमची चर्चा बसल्यावर काय नाही पुण्यात काय नाही म्हटलं नुसतं येण्यासारख्या काय ते आपल्याला मॉलमध्ये इंटरेस्ट नसतो आणि आपल्याला खरेदीत इंटरेस्ट नसतो. तू आता म्हातारा झालाय बाकी तसं होणार. पण त्याला कळतंय की बाबा काही नाही. म्हणजे जसं आपण लहान मुलांच्या चेष्टा आपल्याला पण आज कळते की जेव्हा दगडात माती भांडण ज्या काही कारणावरनं कळते गारगोट्यावरनं वगैरे तर आपल्याला कळते मुलगा काय कळते नाही असं आपण. तर आपण मोठे झालेलो आहे आपल्याला कळायला लागले की ह्या भांडण्यामध्ये काय अर्थ आहे. जसं जसं ज्ञानाने वृद्ध होत जाईल त्याला समजत जाईल काय बरोबर आहे काय चुकीचं आहे कशात आनंद आहे कशात नाही. हे त्याला एक सामान्य ज्ञान जेव्हा हळूहळू मोठं होताना होऊ लागतं की आपोआप त्याच्यातला इंटरेस्ट कमी होतं. रस त्याचा आता संपून गेला. पुन्हा म्हटलं तर काय 6 महिने झालं म्हटलं गेलं ना पुण्याला काय जाऊच वाटत नाही. आणि आधी पुन्हा म्हटल्यावर आता त्याचा पोरगा म्हटलं तर त्याचा नातू उत्साही पुन्हा म्हटलं की अगदी सकाळी 5 ला उठून तयार असं ते नाही मला हे सांगायचं की नसतं काय त्याच्यामध्ये जे आपण ज्याच्यात ज्या खाण्यात पिण्यात आनंद मानून बसलो ना आज त्याच्यामध्ये तुम्ही मोठी होताल ना तुम्हाला जमते. म्हणून म्हटलं आम्हाला तुमच्यात कोणी वेगळं नसतं जन्मताना सगळं तेच करत आलं. पण अभ्यास झाला कळलं थोडस त्याच्यामध्ये श्रद्धा झालं आणि मग काय आहे त्याच्यामध्ये असं रस जो आहे तो ऑटोमॅटिकच संपतो. मग आता ते तुम्ही वयानुसार संपवणार आहे का धर्मानुसार संपवणार आहे तुमच्यावर डिपेंड आहे. जसा मेल्यानंतरचा शोक 2 प्रकाराने संपणार आहे. एक वेळ जाईल त्यावेळेस तो संपतोच नाहीतर मग जो धर्माचं चिंतन करेल त्याचं त्या ठिकाणी लवकर त्या साताच्या शोकाच्या ज्या परिणाम आहेत त्याच्यातून बाहेर पडतो. आता मर्जी तुमची किती वेळ संकलित करायचा आहे वेळेनुसार तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडणार. कारण वेळ अशी आहे की सगळ्याला सगळ्या पद्धतीनं बरोबरच करते. म्हणून विचार करा चांगला धर्म मिळालाय तर त्या धर्मानुसार आपले परिणाम जर समृद्ध होईना म्हटलं ना त्याच्यासाठी चर्चा आपली चालली की आपले दर्शन शुद्ध होईना आपली दृष्टी शुद्ध होईना आपल्याला एक्झॅक्ट अजून
कशात आनंद आहे हे याचं एक त्याच्यावर एक आपण शिक्का मारणार की धर्मच आनंदाचं कारण. हे शरीर माझं नाहीच, शरीराचा आनंद माझा नाहीच. शरीर हे एक दिवस सुटून जात. त्या शरीराच्या जिभेसाठी आपल्याला मदत सांगते, बाहेर असलं तर चव नाही, त्या जिभेच्या खाली गेलं, गळ्याच्या खाली गेलं तर टेस्ट नाही. ती जीभच्या 4 बोटाची जीभ, त्याच्यावर टेस्ट बर्ड्स, आणि त्या टेस्ट बर्ड साठी आपण ते अभक्ष वस्तू नाही त्या वस्तू खाऊन त्याच्या निमित्तात केलेले संदेश परिणामाने बांधलेलं पाप, आणि ते जेव्हा आपल्याला नरकात भोगायची वेळ येईल. म्हणून प्रॉब्लेम तेच आहे. काल आम्ही डॉक्टर येत होतो, डॉक्टर म्हटले माझी श्रद्धा चांगली बसली प्रतिक्रमणावर. काय म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या घरामध्ये समजा काय अडचण असतील, काकींची नाही बरं काकी आल्याच नाही तर अडचण समजा. मग ते म्हणजे आम्ही 6 महिने इतकं प्रतिक्रमण म्हणजे सारखं प्रतिक्रमण करतोय, ज्या वेळेस पासून काय झाले ते कोण. आणि प्रतिक्रमण करता करता आता म्हणजे आता मला हा चमत्कार दिसला की ज्यांच्याशी माझं म्हणजे ज्यांचं माझ्याशी वैर होतं ते आता त्या ठिकाणी मित्रतेमध्ये परिवर्तित झाले. माझी धर्मावर श्रद्धा बसली. मी म्हटलं आत्म्याचा अनुभव घेऊन श्रद्धा बसली नाही का तुमची? आणि एवढं मग आपल्याला फळ पाहिजे संसारातच. हे संसार पुण्य आणि पापाने केलेलं जे फळ दिसतं त्याला टाइम लागतो थोडा. कोणाचा आत्ता दिसतो, कोणाचं उशिरा दिसतं आहे ना. आणि मला ते दिसल्याशिवाय त्या पुण्य पापावर विश्वास बसत नाही. आज किती जरी सांगितलं पाप आहे, पापाचं फळ अमुक आहे तमुक आहे सगळं सांगितलं, विश्वास नाही जोपर्यंत फळ साक्षात भोगायला मिळत नाही. काय डॉक्टर साक्षात बघितलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या फळाचा पण स्वीकार करायला. म्हणजे असं केल्यामुळे असं फळ मिळतंय तर हे करायला नको, असं केलं तर असं फळ मिळतं तर हे केलं पाहिजे. फळ तुम्हाला दिसलं पाहिजे त्या कार्याचं फळ. तोपर्यंत मी श्रद्धा ठेवायला तयार. अडचणी आहे आणि अशी उदयत वर्तमानात असं नियम सांगितला ना शास्त्रामध्ये की जे जास्त त्या ठिकाणी तीव्र कर्म बांधतो पाप ते लगेच उदयात येत नाही, कारण त्याची आबाधा पडते. म्हणजे असं काही काळापर्यंत ते उदयाला येणार नाही ज्याचं जास्त बंध आणि अनुभाग पडलेला आहे. स्थितीबंध आणि अनुभाग म्हणजे तुम्हाला या जन्मातलं पाप या जन्मात फळ देणार नाही. आज आपण अनेक जीव असे बघतो की भयंकर पाप करतायत पण त्यांना आज फळ दिसत नाही. आणि मग आपला त्या पापावरच्या विश्वास उडतो. हे पाप बीप काय नसतं, कारण ते पाप करते. आपण बोट नेहमी पापी लोकांकडे दाखवतो पाप करताना. एवढं मोठं पाप तर मी करत नाही, त्याला काय झालं नाही मग मी काय बरोबर आहे. म्हणजे आपल्या पापाला लपवायचं मोठ्या पापी लोकांना पाहून. पण तुम्हाला माहिती आहे की काय फळ होणार? तंदुल मत्स्य आणि ते महामत्स्याची गोष्ट 100 वेळा आहे. कालच आम्ही त्या रामायणामध्ये गोष्ट ऐकली वाचली होती की जेव्हा ते राम निघाला ना लंकेला सीतेला माघारी आणायला, हे सगळे विद्याधर राजे एकत्र झाले आणि सगळे जण मग ते युद्ध करायला निघाले. पण वाटेमध्ये जे त्या विद्याधर राजांचे बेट असतील, राज्य असतील, तिथं त्या ठिकाणी त्यांच्याशी लढाई करत. मग एक ठिकाणी हस्त आणि प्रहस्त नावाचे सेनापती होते त्या रावणाचे. अतिशय शूरवीर एकदम म्हणजे अजेय असे होते. आणि त्या हस्त आणि प्रहस्त नावाच्या सेनापतीला नल आणि नील नावाचे जे राजा आहे रामाकडे होते वानर वंशीय आहे ना, तर त्यांनी त्यांना मारून टाकले. त्यावेळेस सैनिक राजाने प्रश्न विचारला की असं कसं काय झालं? एवढे ते पराक्रमी आहेत आणि नल नीलकडनं कसं काय मारले गेले? ऐका म्हणजे त्याची घटना काय. महावीर भगवान तेव्हा गौतम नंतर म्हणते आई म्हणते त्याचं काय घटना घडली. काय घटना घडली ती? मागच्या पूर्वी काही जन्मापूर्वी आणि हे सगळे हे जे नील नल आणि नील ब्राह्मण होते आणि अतिशय गरीब होते पण अत्यंत दयाळू होते.
असं त्यांचं वर्णन केलं. आणि मग एक दिवस राजाने काय केलं की सगळ्या दान ब्राह्मणांना दान द्यायचं ठरवलं आणि ते दान दिलं जात असताना तिथं सुरू झाली काय सुरू होतं भांडण सुरू झाली. मला तुला म्हणून भांडण इतकं प्रकोपाला गेलं की सगळे ब्राह्मण एक दुसऱ्याला मारायला लागले, जीव घ्यायला लागले एकमेकांचे. आणि हे दोघं मात्र दयाळू अतिशय म्हणजे काय म्हणायचे म्हणजे असे म्हणजे भय बापाचं भय बाप भिरू. त्यामुळे ती एका बाजूला गमती आपलं घाबरून बसले होते नको आपल्या ह्याच्यामध्ये. पण तिथं जे मारणार असते त्यांना कोण चांगलं कोण वाईट हे बघायचं कारण नाही. ज्यांना खायचंय वाईट त्यांना ते काय भक्ष ना भक्ष बघायचं कारण असतं का धीरज खायचं एवढंच. मग त्याच्यामध्ये जीव निर्दोष मरतोय का दोषी मरतोय हा काय बघायचं कारण. बरोबर नाही. आपल्याकडे अजून गाय बकरीच खाते तिकडे तर काय कसलंही खाते. म्हणजे त्याच्यात दोषी निर्दोष असं काय विषय संपलेला असतो. जेव्हा एकदा डोक्यात बसलं ना काय की खायची पावभाजी खायची नंतर बेळ खायची. एकदा डोक्यात बसल्यानंतर मग काय ते काय बाकी बघायचं नाही असं झालं. मग ते या दोघांना की जे हस्त आणि प्रहस्त ब्राह्मण होते त्या दोघांनी ह्या दोन ब्राह्मणांना मारून टाकलं. आणि मग हे सगळे मेल्यानंतर हे जे हस्त आणि प्रहस्ताचा जीव आणि खूप काळपर्यंत तिर्यंच्या योनीमध्ये भटकत राहिले. आणि हे मात्र मग स्वर्गात देव झाले, मनुष्य झाले, परत स्वर्गात देव झाले. आणि मग हे नर नील झाले आणि ते हस्त प्रहस्त झाले. आणि म्हणून या दोघांच्या द्वारे ते दोघं मारले. तुम्हाला कळते काय अर्थ कळते. जो दुसऱ्याला मारणार तो त्याच्याकडून मारला जाणार ते नियम आहे. मग तुम्ही अभक्ष खाताना हॉटेलात खाताना रेशमी साड्या वापरताना ज्या जीवांना ते मारून त्याचा रौद्र ध्यान करता त्याचं म्हणायचं रौद्र ध्यान. हिंसा मंदिर रौद्र ध्यान. अभक्ष भक्षणामध्ये अभक्ष वापरण्यामध्ये आणि अभक्ष विकण्यामध्ये नाही बरोबर विकण्यामध्ये अशा अनेक प्रकार आहेत. मग तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. सूरज तू काय समजतो काय हा तुम्ही जे जे खाताय काय तुझं पण चालतं त्या सगळ्याच तुला वाटतं सूरजचं चालतं. तुम्हाला असं तुम्ही इतकी बेफिकीर तुम्हाला एवढं चांगलं मिळालंय सांगणारे मिळाले. कोण सांगतं उलट खा म्हणून सांगणारे वापर म्हणून सांगणारे भोग म्हणून सांगणारे. इथं त्याच्यामध्ये असणारं पाप जसंच्या तसं अगदी प्रमाणाने सर्वज्ञांनी सांगितलंय, वितरागी देवाने सांगितलेलं आहे. ज्यांना काय त्या ठिकाणी तुमचं चांगल्या वाईटाशी संबंध नाही, केवळ तुम्हाला तुमचं कल्याण व्हावं ही भावनेने सांगितलेली चर्चा. आणि त्यांनी जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मला सांग आपल्याला त्याचं श्रद्धा म्हटलं दर्शन शुद्धी व्हायला नको. आणि आपल्याला त्याची भीती वाटून आपल्याला लगेच नको असलं जर असेल आणि तुम्ही एखाद्या माणसाला मारत का नाही सांगा. माणसाला एखाद्या खून का करत नाही. एखाद्या माणसाला तुम्हाला जर काय विरुद्ध झालं त्या माणसाला खून का करत नाही तुम्ही. तुम्हाला माहित आहे जर मारलं तर मला तिथं त्रास होईल इथं आज या जन्मात. मग हे तुम्हाला सरळ साधी गोष्ट आहे. इथं मी एखाद्या मनुष्याचा वध करतो तर तिथं मला फाशीची शिक्षा मिळणार. मग इथं मी ज्या काही जीवान म्हणून तर इथं सांगितलंय मार्गनास्थान कुठं कुठं जीव असते ते सगळं आम्हाला सांगितलं. एक इंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रिय कुठं तर जीवाची उत्पत्ती होत असते. काय गोष्टी कशामुळे अभक्ष होतात ते सगळं आपल्या शास्त्रात जीवशास्त्र जे आहे ते एकदम परफेक्ट सांगितलं. असं सगळं जीवशास्त्र जेव्हा सांगितलंय कशासाठी सांगितलं. त्याला मारण्यासाठी का खाण्यासाठी. प्रफुल्ल काय करतो मला कळत नाही. मी तो गोडून सांगतो आता काय असं हळूहळू बोलतो असं पण वारं लागतंय ना त्याच्यामुळं बाकी काय नाही.
मात्र मार लागली गुण प्रेमाने असं होतं की त्याचं फळ फॅन आणणाऱ्यांना लागणार ती झोप समज. हा तर चर्चा काय चालली होती म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी शास्त्रात जिनेंद्र देवांनी सांगितलेल्या आहेत तर आपल्याला निशंकपणे काय करायला पाहिजे श्रद्धा ठेवून अशा गोष्टींपासून निवृत्त आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रवृत्ती व्हायला नको. विचार करण्यासारखं काय खाऊ का नको मारू का नको घालू का नको वापरू का नको ह्या विचार करण्यासारख्या थोड्याच गोष्टी आहेत. समजलं तर लगेच इतके म्हणून म्हटलं परिणाम डे बाय डे तुम्ही आत्ता आज सांगतोय अजून तुम्ही चांगले पण उद्या अजून बिघडत जाणार. तुम्ही जर उद्याची वाट बघत बसाल ना उद्या आजच्या सारखे चांगले परिणाम नसणार आहेत. म्हणून तर तिथं भीमाला सांगितलं होतं भीमाने सांगितलं नाही युधिष्ठिराला उद्या तुझे हे दानाचे परिणाम राहतील गॅरंटी नाही. आज जे ऐकून परिणामाची विशुद्धी झाली त्याच्यावरच आहे ना गरम आहे लोखंड तर घाव घातलाच पाहिजे त्यावेळेस तर काम होईल. परत थंड पडलं का नाही मग अजून आणि काळ जसा पुढे सरकत तर ह्या गोष्टी अजून अजून त्या ठिकाणी कठीण कठीण तर होऊन जातात हे सांग. आणि काल सांगितलं तर म्हणून म्हणजे ती विषयापासून जो विरक्त होणार नाही त्याला आत्म्याची उपलब्धीच होत नाही असं स्पष्ट दिलंय. तुम्ही आपल्या ह्याच्यात राहू नका कल्पनेत नाही मला होईल मला होईल मला होईल. विषयाची आसक्ती आणि आत्म्याची उपलब्धी हे परस्पर विरोधी सांगितले. तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत आत्म्याला जाणणं आत्म्याची भावना करणं आणि विषयापासून विरक्त होणं ह्या तिन्ही एकापेक्षा एक दुर्लभ आहेत म्हणून सांगितलं. कुंदकुंदाचार्याने मोक्ष पावल मध्ये सांगितलं. पण तीन गोष्टी आत्म्याला जाणणं आत्म्याची भावना करणं आणि विषयापासून विरक्त होणं. अतिशय दुःखद आहे म्हटले हे दुर्लभ आहे. जाणलं आणि जाणलं तरी भावना होत नाही परत कारण तुम्ही आता जाणता पण त्याच्यानंतर भावना राहते काय संपलं इथल्या इथं सुटतं. आणि जेव्हा भावना करत नाही तर त्याच्याकडनं त्याचं नाव आहे प्रमाद आणि त्याच्या अभावामध्ये धर्म सुटून जातो. आत्मा आपल्यापासून दूर होतोय म्हणजे मी माझ्यापासून लांब जातोय आणि स्वतःपासून लांब जाणं हेच त्या ठिकाणी दुःख आहे. आणि हे गणित अजून माझं सुटेना मला दुःख माझ्यापासून दूर जाण्यामुळे आहे. याचा जर निर्णय मी करणार नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सुखी कुणी करू शकणार. काय पण करा तुम्ही निर्णय करावाच लागेल. आणि त्याच्यासाठी आचार्यांनी हे आता आपला किती नंबर श्लोक म्हणत होतो 16 नंबर म्हणजे सुमाल उद्देश हे आम्हाला तुम्हाला करण्यायोग्य. मी म्हटलं ना अगोदर चारित्र्याचं पालन करणं सोपं जात होतं जुने म्हणजे आचार्य शंकरसागर महाराजांच्या काळापासून थोडं आता 70 पर्यंत म्हटलं 70-80 पर्यंत कसं तरी 70-80 पण नाही 70 पर्यंतच धरा. कुठं तरी महाराज होते त्याच्यानंतर थोडं महाराज असताना तर एकदम सोपं होतं चारित्र. त्यांनी स्वतः ते चारित्र धारण केलं अंगीकार केलं आणि त्यांच्या संगतीत येणारे आपोआपच मुनी होत गेले श्रावक होत गेले प्रतिमाधारी होत गेले आणि सगळे शुद्धी आपोआप येत गेली. त्यावेळेस असं चारित्र धारण करायचं व्रत घ्यायची प्रतिमा घ्यायची म्हटलं तर विचार केला जात नव्हता. दीक्षा घ्यायची असं म्हटलं जात नव्हतं त्यावेळेस. अशी त्यावेळेस परिस्थिती होती. म्हणजे सरळ स्वभाव असताना चारित्र लवकर स्वीकारलं जात आणि जशी जशी त्या ठिकाणी पुढं पुढं सरकते वक्रता वाढत जाते तसं सांगितलेलं चारित्र स्वीकार करणं जड होतंय. म्हणजे बुद्धी सरळ राहिली का वक्र व्हायला लागली सांगा धीरूभाई राहुल कोणी राम गेला राहुल भाई तुझ्यावरच माझ्या आशा टिकून आहे. तू काय नियम घेतला नाही म्हणून
तपासा आपली बुद्धी सरळ आहे का. समजतोय आपण मी सरळ आहे, मी सरळ आहे, मी सरळ आहे. खोट्या खोट्या कल्पनेत भ्रमात राहू नका. आणि म्हणून म्हटलं आज एवढी सरळता आहे. तुम्ही जर उद्या मी नियम घेईन, उद्या पालन करेल, उद्या धर्म करेल, तर मात्र उद्याचा दिवस आजच्या पेक्षा जास्त अवघड आहे. एक एक समय जसा पुढे निघून जाईल तसं अवघड होत जाईल, सोपं नाही होणार पुढं. कारण काळ कसला आहे, उत्सर्पिणी का अवसर्पिणी आहे, अवसर्पिणी आहे. खालीच जाणार आहे परिणाम, वर चढणार नाही. तेव्हा आलेली कोणतीही धर्म करण्याची संधी वाया घालू नका, एवढं सांगायचं तात्पर्य. बाकी चिंतन करा. ओम काय हा जास्ती दिवस नाही, त्याची मर्यादा द्यायची 1 दिवसाची नाही खायचं. त्याला काय, मला पण लोणचं आवडायचं, दिलं सोडून. पाप आहे ना, आया तयार होते त्याच्यात दुसऱ्या दिवशी. खरं तर तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली बघा, आया दिसते का नाही. म्हणजे जे जिनेंद्र देवाने दाखवलंय किंवा हे लोणचं 2-3 दिवसाच्या वर गेलं त्याच्यात ऑटोमॅटिक आया पडलेली असते, तर त्या आया खाल्ल्यामुळेच तुम्हाला चांगलं लागतं. म्हणून मांस भक्षणाचं व्यसन आहे. म्हणजे जुनं लोणचं, मुरलेलं लोणचं म्हणजे साक्षात मांस भक्षण आहे आणि ते व्यसन आहे. मांस खायला लागले, चव आली ना त्याची बेलाईक आहे त्याच्यात. म्हणून 7 व्यसनामध्ये मांस भक्षण येतं. म्हणून आभक्ष एकदा खायला लागल्यानंतर सोडा म्हटलं तर तुमचं सुटे ना, कारण व्यसनं लागलीत आपल्याला. आभक्ष भक्षण म्हणजे तुम्ही मांसाची एक चव आली, चटक लागली. त्या राजाला जसं त्या मांस खाण्याची चटक लागली, शेवटी पोरं मारून खायला लागलं. आणि ती माझी अवस्था येणार नाही असं लक्षात घेऊन, म्हणजे येणार नाही असं. कारण ती अभक्ष खाते. तुम्हाला चव कशी येते, तुम्हाला कशी चव येते वाटते. जी चव घेताना ती कशी जे मांसाची चव आहे, लक्षात राहू दे. आणि तुम्ही माना नका मानू, ते तुम्हाला पुढे जास्त बेकार करून नेणार आहे. कारण पुढे वाढत जातं, ते थांबत नाही. कारण आज थांबेना तर उद्या कुठून थांबणार आहे. इतकी बेकार सवय इंद्रिय विषयांची, भीती वाटली पाहिजे, भयानक आहे एकदम. म्हणा पंचमंडळाची काय हा लोणचं आजीवन खाणार. हा छान.